दोनच प्रणाम दिले. हा एका ठिकाणी बसून विचार करायचा वैचारिक क्रांतीचा मार्ग आहे. वैचारिक क्रांती सांगितली बाबांना, विचार करायचा. 5 सेवक जर एका ठिकाणी बसले, स्वयं भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबाजी मोदीजी उपस्थित राहतात. एक छोटासा अनुभव सांगतो. षष्टी हवन कार्य होतो. षष्टी हवन कार्य असल्या कारणानं सेवक भरपूर होते आणि प्रत्येक सेवकाचं एकामेकाच्या घरी जाणं झालं पाहिजे. या उद्देशाने आम्ही संध्याकाळी सर्व सेवक एका ठिकाणी बसलो आणि विचार केला की बाबा 1-1.5 तासाच्या नंतर प्रत्येक सेवकाच्या घरी हवन झालं का त्याला सुट्टी देऊन तो आपल्या घरी जाऊन हवनाची तयारी करेल आणि त्याच्या घरी जाऊन सर्व प्रत्येक सेवकाच्या घरी जाता येईल. झाला षष्टी हवन कार्याचा दिवस आला आणि मी एका सेवकाच्या घरी गेलो. हवन कार्य मी थोडं अगोदर गेलो होतो कारण काही सेवक थोडा वेळ लागणार आहे म्हणून मी अगोदर गेलो आणि सहकार्यासाठी म्हणून जो बाजूला सेवक बसते त्या ठिकाणी मी बसलो आणि जो सेवक हवन कार्य घडवत होता त्याने अगोदर तेलाचा दिवा न लावता तुपाचा दिवा लावला. आज तुपाचा दिवा लावला आणि हवन कार्याला सुरुवात झाली. हवन कार्य झालं आणि घरी आलो. घरी आल्याच्या नंतर माझ्या मुलीची तब्येत बिघडली. ताप होता 104. दवाखान्यात गेलो, चेकअप केलं, 104 ताप दाखवलं. त्यानंतर औषधी गोळ्या घेतल्या, ताप उतरला नाही. रात्रभर 104 ताप होता. अंग असा हात जरी लावला तरी खूप असं म्हणजे चटके लागत होते. डोक्यावर रात्रभर आम्ही झोपलो नाही. पती पत्नी डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. दुसऱ्या दिवशी म्हणलं आता हे असं कसं झालं बा, आपल्याला भरती करावं लागेल. भगवंताने दुसरा शब्द पकडला, भरती करावं लागेल. भरती केलं. मी वर्धा परिसरामध्ये परमात्मा एक सेवक परिवार या ग्रुप ऍडमिन म्हणून कार्यरत होतो. त्यावेळेस एकता परिवार तर गोंदिया परिवाराचे मार्गदर्शक गोपचे काकाजी इथे उपस्थित आहे. ते पण त्या ग्रुपमध्ये ऍडमिन म्हणून होते आणि आम्ही मी म्हणजे कसं असं ग्रुपवरच सक्रिय राहत होतो. आम्ही कोणते आचार विचार शेअर करत होतो. पण हे 3 दिवस आमचं बोलणं चालणं बंद होतं. मी बोललो नाही, ग्रुपवर नमस्कार सादर केला नाही. म्हणून गोपचे काकाजींनी मला फोन केला, दादा म्हणे तुम्ही ग्रुपवर लक्ष नाही तुमचं, नमस्कार दिसत नाही, काय झालं बा. मला काकाजी अशी गोष्ट झाली आहे, मुलगी सेवाग्रामला दवाखान्यात भरती आहे आणि मी सेवाग्राममध्ये जाऊ. काहून काय झालं, मग त्यांना सर्व सांगितलं. असं झालं बा, ताप आला, 104 पर्यंत ताप आहे. म्हणजे तुम्ही काही चुकी नाही काकाजी, काही चुकी तर काही नाही. तर विचारा घरी काही जर चुकी झाली असेल तुमच्या हातानं, नाही कोणा कुटुंबामध्ये कोणाच्या हातानं, विचारलं काहीच नाही. तर भगवंताला सांगा म्हणे तुम्ही आणि योग मागा. भगवंताला सांगा, भगवंत तुमचे ऐकतो. तुम्ही योग मागा, भगवंत तुमची चूक तुमच्या लक्षात आणून देईल. मी भगवंताला ज्या ठिकाणी उभवतो, दवाखान्यामध्येच होतो, ज्या ठिकाणी उभवतो त्याच ठिकाणी फोन त्यांचा बंद केला आणि भगवंताला प्रणाम केला आणि भगवंताला म्हणलं, भगवान बाबा हनुमानजी, माझ्या हातानं अशी कोणती मोठी चूक झाली की आज मला ही परिस्थिती, ही वेळ माझ्यावर आलेली आहे. माझ्या मुलीला 104 पर्यंत ताप आहे. भगवंतानी माझी हाक ऐकली. त्या क्षणी माझ्या लक्षात आणून दिलं माझी कोणती चूक झाली.
आणि ते सर्व आपबीती बोपचे काकाजी जे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना मी सर्व आपबीती सांगितली. म्हणलं काकाजी अशी अशी गोष्ट झाली. काकाजी त्यावेळेसच बोलले, हे तर खूप मोठी चुकी झाली, कारण तुम्ही ज्या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी शौकांना सहकार्य करण्यासाठी बसले होते ते जागा अशी असते का आपल्याला सर्व लक्ष ठेवत राहावं लागते. तो हवन कार्य सेवकच घडवतो, पण तो चुकू नये. आणि जर तो चुकत असेल तर त्याला अगोदर सांगावं लागते का दादा हे असं नाही, असं करा. तुम्ही त्या सहकार्य करण्यासाठी तिथे बसले आणि तो सेवक चुकला, पण त्याला तुम्ही सांगू शकले नाही. ही खूप मोठी चुकी झाली. जे आसारामजी सवालाखे यांनी ती चुकी केली त्याप्रमाणे तुमची चुकी झाली. मग काकाजी म्हणला, आता माझ्या हाताने चुकी झाली, पण यासाठी त्याच्यावर पर्याय म्हणून मार्गदर्शन द्या. तर काकाजींनी सांगितले, तुम्ही म्हणे भगवंताला या चुकीची क्षमा मागा आणि ज्या शौकाच्या घरी ज्या शौकाने हे चूक केली त्या शौकाच्या घरी सुद्धा जाऊन त्याला क्षमा मागा. त्यानंतर सर्व तुमचे दुःख दूर होईल. मी असा फोन घेऊनच उभा होतो. बोपच्या काकाजी सोबत बोलणं झालं आणि मी फोन, ठीक आहे काकाजी म्हणलं, मी म्हणता त्या पद्धतीने मी फोन बंद केला आणि खिशात फोन ठेवला, हात जोडले आणि भगवंताला प्रणाम केला. भगवंता, माझी जे काही चूक झाली माझी नकळत झालेली आहे, मला माहिती नव्हती. मी या चुकीची क्षमा मागत आहोत. पण आज माझ्या या चुकीमुळे माझी मुलगी दवाखान्यात भरती आहे. आणि हा एक सांगायचं विसरलो, आम्ही टेस्ट केलेल्या होत्या. ज्यावेळेस भरती केलं त्यावेळेस टेस्ट केल्या, 5ही टेस्ट नॉर्मल झाल्या होत्या. आणि दुसऱ्या वेळेस 2 दिवसांनी पुन्हा, म्हणजे 3 दिवस आम्ही तिथं राहिलो. तिसऱ्या वेळेस पुन्हा त्याने टेस्ट केली, त्या सुद्धा नॉर्मल निघाल्या होत्या. पण ज्या वेळेस बोपचे काकाजीनं मार्गदर्शन केलं आणि भगवंताला मी प्रणाम केला, माझ्या चुकीची मी क्षमा मागितली, तर पहा भगवंताने किती मोठं, म्हणजे आपल्यासोबत कोणती अशी शक्ती आहे का आपण भगवंताला चुकीची क्षमा मागितल्याबरोबर आपलं सर्व दुःख दूर होऊन जातं. मी भगवंताला माफी मागितली आणि असे हात खाली सोडले तर बाजूवरून बानाई साहेब कोण आहे म्हणे. म्हणलं मी आहोत, या म्हणे इकडे. मी गेलो, तुम्हाला सुट्टी झाली म्हणे, तुमच्या मुलीला सुट्टी झाली. मी विचारात पडलो, आपली टेस्ट चालू आहे, टेस्ट नॉर्मल सांगत आहे, पोरीला आराम काहीच नाही, ताप 104 पर्यंतच दाखवत आहे. 104च, 3 दिवस झाले 104च ताप म्हणला. आणि आता म्हणत आहे डॉक्टर का सुट्टी झाली. मी म्हणलं अशी कशी सुट्टी झाली वा. नाही म्हणे तुमची पोरगी आता नॉर्मल झाली. बरोबर आहे. मी गेलो बेडवर, पोरीला पाहिलं, अंग थंड, ताप उतरला आणि तुम्ही हा फॉर्म भरा. मी म्हणलं पैसे नव्हते माझ्याजवळ. मी म्हणलं भगवंता माझ्याजवळ पैसे नाही, बिल किती निघते किती नाही. 1100 रुपये बिल निघालं. त्याच्यातही भगवंतानं माफ करून टाकलं. आता तयारी जे सामान नेलं होतं घरून भरतीसाठी, कारण कंडिशनच त्या पद्धतीची होती, आम्ही सर्व सोयीनं गेलो होतो. सुट्टी म्हणल्याच्या नंतर बिल भरलं आणि सर्व घेऊन आम्ही घराकडे निघालो. माझी गाडी 3 दिवस दवाखान्याच्या पार्किंगमध्ये होती. त्यांनी मला चिठ्ठी दिली, जाते वेळीस ही चिठ्ठी दाखवायची. मी 3 दिवस गाडी तिथंच ठेवली. गाडी ज्या वेळेस बाहेर काढली त्यावेळेस साहेब म्हणलं किती झाले. 5 रुपये झाले म्हणे पार्किंगचे. 5 रुपये झाले म्हणल्याच्या नंतर मी विचारात पडलो, म्हणजे पहा भगवंत परीक्षा पाहत होते. मी विचारात पडलो का 3 दिवस इथं पार्किंगमध्ये गाडी राहिली, कारण एक दिवस किंवा 1 घंट्यासाठी किंवा 2 घंट्यासाठी जरी गाडी तिथं ठेवली तरी 5 रुपये 10 रुपये घेते. हे म्हणत आहे 5 रुपये झाले 3 दिवसाचे.
म्हणलं भगवंत आपली परीक्षा घेत आहे. भगवंतानं आपल्याला एका क्षणात घराकडे पाठवला सर्व आनंदानं. आणि आज जर आपण या पद्धतीनं जर वागलो, भगवंतासोबत जर गद्दारी केली, तर भगवंत आपल्याला दणका चांगला जबरदस्त देते. तर पहा, मी ते चिठ्ठी बरोबर ठेवली होती मोबाईलच्या कव्हरमध्ये. ते चिठ्ठी त्या दादाला दाखवली. काय दादा म्हणलं, मी 3 दिवस या दवाखान्यामध्ये होतो. त्यांनी ती चिठ्ठी पाहिली. ठीक आहे म्हणे, तुम्ही 50 रुपये द्या. मी ते 50 रुपये दिले आणि बॅगा घेऊन गाडी घेऊन साईडले जातो. बाजूले अनेकातले लोक होते, दोघं तिघं. त्यांनी म्हणलं, पहा म्हणे, पोरगा किती इमानदार, पोरगा किती इमानदार. 5 रुपये म्हणलं होतं, पण त्यानं इमानदारीनं सांगितलं का 3 दिवस होतो आणि 50 रुपये देऊन चालला. म्हणजे किती इमानदार. तिथं आपलं नाव नाही झालं, कारण त्या सेवकानं म्हणलं का तो परमात्मा एक मार्गाचा सेवक आहे. दुसरा सेवक म्हणे, तू कसं ओळखलं? त्याच्या गाडीवर नाव आहे म्हणे परमात्मा आहे. आपल्या बाबाचा परमात्मा एक मार्गाचा झेंडा पडत. आज जर माझ्या हाताने ते चूक झाली असती तर किती मोठा अनर्थ झाला. म्हणून पहा, माझं सांगणं एकच आहे का चांगले कर्म करा, सत्कर्म करा आणि बाबाच्या शिकवणीला विसरू नका. आपण कोण्या मार्गदर्शकाचे सेवक नाही, आपण बाबाचे सेवक आहोत. हो, ऐकायचं मार्गदर्शकाचं ऐकायचं. कारण एक वेळ अशी होती का सेवक बाबा हयातीमध्ये असताना सुद्धा सेवक बाबांच्या घरी जात होते, गाराणं सांगत होते. बाबा सुद्धा म्हणत होते की ते गाराणं मला सांगू नको, तू सेवक माझ्यासाठी तेवढाच आणि तोही सेवक माझ्यासाठी तेवढा. काय सांगायचं आहे तर मार्गदर्शकाला सांग. मार्गदर्शकाचं ऐकायचं आहे, पण कुठपर्यंत? जर बाबाच्या शिकवणीनुसार, बाबाच्या आदेशानुसार, बाबाच्या उपदेशानुसार, बाबाच्या संदेशानुसार जर तो सेवक मार्गदर्शक कार्य करीत असेल, मार्गदर्शन करीत असेल आणि सेवकाची दिशाभूल जर करत नसेल तर खरंच ऐकायचं. कारण आपण सेवक मार्गदर्शकाचे नाही, बाबाच्या. माझ्या या विचार देण्यामध्ये काही चूक झाली असेल, सेवक बोर झाली असतील, त्या सर्वांना, भगवान बाबा हनुमानजींना माझ्या या विचार देण्यात काही चूक झाली असल्यास, आजपर्यंतच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील, त्या सर्व चुकीची भगवान बाबा हनुमानजी मला माफ करतील आणि त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा मला माफ करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व अध्यक्ष साहेब यांना सुद्धा मी माफी मागतो, संचालक दादा यांना सुद्धा मी माफी मागतो, उपस्थित सर्व सेवक सेविका, बालसेविका सर्वांना मी माफी मागून माझे विचार इथं समाप्त करतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.